आज आपल्या महाराष्ट्रचे बंदर खातं आणि केंद्रीय शिपिंग मंत्री आदरणीय सोनवालजी ह्यांचं मंत्रालय ह्यांचं एक कोऑर्डिनेशन मीटिंगची विनंती आम्ही काही आठवड्या अगोदर त्यांना केली होती। केंद्र सरकारबरोबर बंदरे खात्याचे काही विषय प्रलंबित असतात, काही विषय मागे पुढे राहून जातात, म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती की आपण जेव्हाही महाराष्ट्रात याल तेव्हा आपल्या मंत्रालयाचे अधिकारी आणि आमचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, आमचे सचिव, सगळे आम्ही अधिकारी आपण एकत्र बसून पूर्ण किनारपट्टीच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही जे निर्णय जे केंद्र सरकारकडे आमचे प्रलंबित आहेत आपल्या खात्याकडे, त्याला सोडवण्यामध्ये आपण आम्हाला मदत करा। त्याच्यामध्ये आपण आम्हाला अधिकाऱ्यांबरोबर काही जे कम्युनिकेशन गॅप राहिलं असेल ते आम्हाला जोडून द्या, अशा पद्धतीची आम्ही विनंती केली आणि त्यानुसार आज ते महाराष्ट्रात आले आहेत आणि त्यांनी आमच्या दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, मग सागरमालाच्या संदर्भात असो, रोरोची सर्व्हिसेबद्दल असो, जलवाहतूकच्या संदर्भात असो किंवा अन्य पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून जेणेकरून आमच्या किनारपट्टी अजून सक्षम होऊ शकते, अजून विकसित होऊ शकते, जे आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न आहे की आपल्या किनारपट्टीकडून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी। वाढवण बंदराबरोबरच अन्य आमच्या किनारपट्टीचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आमची सगळ्यांची चर्चा झाली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात खालेले आपलं हे आमचं महायुतीचं सरकार यांनी आम्ही जहाज बांधणी संदर्भात जी काही पॉलिसी तयार केलेली आहे ती अन्य राज्यांच्या समोर प्रेझेंटेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आमची एक सकारात्मक चर्चा झाली। कारण का आपला महाराष्ट्र ही पहिला राज्य आहे ज्यांनी अशा पद्धतीची शिप बिल्डिंगची पॉलिसी, जहाज बांधणीची पॉलिसी आणलेली आहे आणि म्हणूनच ह्या आजच्या बैठकीचा उपयोग आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने होईल असा ठाम विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। नक्कीच होती, कारण का जेव्हा आम्ही दिल्लीला त्यांना भेटलो तेव्हा त्यांना काही पर्यावरणाचे काही ज्या परवानग्या आम्हाला जे उशिरा भेटतात त्या संदर्भात आम्ही चिंता व्यक्त केली। कारण का त्या परवानग्या उशिरा भेटल्यामुळे कधी कधी पैसे सागरमाला अंतर्गत आलेले जी निधी असते ते परत जायला लागते, काही प्रकल्प अपुरे राहतात आणि म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी ह्या सगळ्या बाबतीमध्ये केंद्र सरकारच्या अन्य त्यांच्या निगडीत डिपार्टमेंटबरोबर चर्चा करावी। रेल्वेची कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात पण आम्ही चर्चा केली, जेणेकरून बंदर, रस्ते आणि रेल्वे या सगळ्याची अगर कनेक्टिव्हिटी योग्य पद्धतीने झाली तर विकासाची दालनं उघडतील। म्हणूनच वैभववाडी कोल्हापूरचा जो रेल्वेचा जो एक महत्त्वाचा मार्ग जो आपण केंद्र सरकारकडे सुचवलेला आहे त्याबद्दल प्रामुख्याने काम पण झालेलं आहे, त्याचाही पाठपुरावा आदरणीय सोनवालजींनी आमच्यासाठी करावं। या सगळ्याच्यामुळे बंदर खात्याच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास आणि रोजगार निर्मिती आपल्या राज्यामध्ये होईल। वाढवण बंदराच्या निमित्ताने जो मोठे रोजगार निर्मिती आपल्या राज्यामध्ये होणार आहे त्या बाबतीमध्ये पण राज्य सरकार म्हणून ज्याच्यामध्ये आम्ही 26% आहोत त्याही बाबतीमध्ये काही कोऑर्डिनेशनची चर्चा ह्या निमित्ताने झाली। काल दोन्ही शिवसेनांचा वर्धापन मेळावा आपण बघितला होता आणि या वर्धापनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी थेट तुमच्यावरती निशाणा साधलेला आहे, कशा पद्धतीने बघतो त्यांच्या टीकेकडे? बघा, ज्यांना आम्ही जिहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांच्याकडून हिंदुत्ववादी किंवा हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्याशापच भेटणार। शेवटी त्यांना त्यांच्या मौलवींना खुश करायचं आहे। मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला शिव्या देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकतं आहे, ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकतं आहे।
जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नेहमी पुरस्कार केला, मोठं केलं, त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करताय, हिंदू समाजासाठी उभं राहतं म्हणून त्यांना खटकणं, हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे. तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाही आहे. ठाकरे ब्रँड संपला जे ओरड घालतायत, हिंदुत्वाची हात सोडला म्हणूनच ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसलेले आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे ब्रँडची चिंता व्यक्त करायला लागते ना. असं आहे ना, स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार, पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे, बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका, पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा. आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना, कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय, दिशा सालियांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून नितेश राणे खटकणार आहेत तुम्हाला. स्वतःच्या मुलाचे थेरं अगर कमी केली असती, नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता, तर हे आज एवढा शिवायशाप दुसऱ्याने द्यायची गरज भासली नसती. म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो, हिंदू समाजाचं काम करतो, आणि म्हणून मुल्ले मौलवींना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते. हे माझ्यासाठी मेडल आहे ना. हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही. परंतु सातत्यानं ते सोफिया कुरेशी बाप बदलला म्हणून बोलतात की एक ज्याला उद्धव ठाकरेला ज्याला हा माहीत नाही की त्याचा बाप सिल्वर रोकला बसतो की 10 जनपदला, तरी दुसऱ्याचे बाप मोजू नये. सर, प्रत्येक वेळी त्यांचं असं म्हणणं असतं का जनतेच्या मनातलं मी करून दाखवणार आहे. ह्याच्या आधी ते बोलले लोकशाहीमध्ये जनता मतदानाच्या माध्यमातून आपलं मनातलं सांगत असते. लोकशाहीमध्ये जनतेने विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मनातलं काय आहे हे सांगून टाकलं आहे की आमच्या मनात महायुतीचं सरकार आहे, आमच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, आमच्या मनामध्ये शिवसेना आहे, आमच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सांगून टाकले. आता कसलं जनतेचं मन शोधत बसताय? दुसरं काय काम राहिलं नाही की काय? भाजपचे मंत्री सोफिया कुरेशी यांना पाकिस्तानची बहीण म्हणून करतात, हेच का तुमचं खरं हिंदुत्व? काय सोफिया कुरेशी संदर्भात बोललं जातं भाजपकडनं. विजय शहा ही पाकिस्तानची बहीण आहे करून असं हे कोण बोललंय? विजय शहा जे मध्य प्रदेशचे मंत्री आहेत. मी स्टेटमेंट बघितलं नाही, न बघणार स्टेटमेंटला मी कसं बोलू ना. परंतु सातत्यानं उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये असं वारंवार म्हणतात की माझा बाप चोरतात आहेत. शिवसेनेचा एकीकडे शिंदेचा मेळावा सुरू असताना ते म्हणतात की अरे, ज्याला महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांचं नाव, स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाज वाटायची, तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता किंवा एवढा अभिमान आहे ना, तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर. मग तू बाळासाहेबांचा मुलगा आहे हे सिद्ध होतं. म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे. ते फक्त उद्धव ठाकरेचे बाप नाही आहेत. हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे. परंतु भाजपच्या नेत्यांवरती, शीर्षत्व नेत्यांवरती टीका करण्याचं कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये. दुसरं काम काय राहिलंय त्याला? थेट अमित शहांना म्हणतात की अमित शहा शेठजी झालेत आणि अमित शहांनी खरं तर या शिवसेनेला जन्म घातलं शिंदेच्या, आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेचा हा अहमदाबादमध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे, अशी थेट टीका तुलना अमित शहांवरती करतात. पण मग उबाटाचा हा जो काय वर्धापन दिवस आहे हा खरं म्हटलं तर इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे. हे सगळे मुल्लांचे हे सगळे पाईक आहेत. ह्याचं मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध? तू स्वतःचा पहिला वर्धापन दिवस पाकिस्तान इस्लामाबादमध्ये साजरा कर, कराचीमध्ये साजरा कर ना. तू तिकडचाच आहेत. आता राजकीय धर्मांतर झालेचं उत्तम उदाहरण, राजकीय लव जिहाद झाल्याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे.
सर त्यांनी असे आरोप केले की भाजपाचे कामगार म्हणजे शिवसेना हे मनसेला आणि उभाटाला एकत्र येऊ देत नाही. भाजपाचे का कामगार म्हणजे शिवसेना. अरे जाऊन देव त्याला. आता आम्हाला काय दुसरं काम राहिलेलं नाही आहे का? आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय क्लिअर मॅन्डेट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि आम्ही जनतेचा विकास करतोय, जनतेची कामं करतोय. तुम्हाला जे 2.5 वर्षामध्ये जमलं नाही, हम दो आणि हमारे दो, मी आणि माझा मेवणा, तेवढं तू का करत बसला 2.5 वर्ष? आम्ही जनतेचा विकास करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आज अग्रेसर आहे. गुंतवणूक असेल, प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्याला कळणार नाही. उद्धव ठाकरेच्या बौद्धिक पात्रतेपेक्षा मोठा विषय आहे. परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जास्त चर्चा आहे. त्याच्यावरती काल उद्धव ठाकरे असं म्हणतात आहेत की शेडजींची लोक जाऊन राज ठाकरेंना सातत्यानं भेटतात आहेत आणि दिल्लीच्या लोकांना वाटते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र न व्हावे म्हणून. काय होतं म्हणतात, ही चर्चा तुमच्या न्यूजरूममध्ये जास्त आहे. ती जरा न्यूजरूममध्ये संपेल ना, तेव्हा जाऊन कळेल काय खरं आहे काय खोटं आहे. तुमच्या न्यूजरूमची चर्चा थोडी कमी करा. परंतु तुम्हालाही कळ. आता शेवटी कोणाला एकत्र यायचं असेल तर त्यांचं शेवटी कौटुंबिक विषय आहे तो, राज्याचा काही संबंध नाही. कारण की ते जे भांडले ना, आम्हाला जे जुने शिवसैनिक आम्हाला विचारले भांडले, ते त्यांच्या कौटुंबिक आपसामध्ये त्यांचे वाद होते. राज्याच्या हितासाठी कोण तेव्हा भांडलेलं नव्हतं की राज्याला रोजगार नाही, मराठी माणसाला रोजगार नाही, चला म्हणून आम्ही वेगळं होतं, असं कोण भांडलेलं नव्हतं. त्यांचे कौटुंबिक भांडणं होते आणि म्हणून कौटुंबिक भांडणं अगर मिटून अगर दोघं एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट ना. दोघं एकत्र येतील. आता लग्न समारंभाला एकत्र असतातच ना, तेव्हा कुठे तुम्हा लोकांना विचारतं, एकत्र येतात, बोलतात, चर्चा करतात, फोटो येतात ना. राजकीय कधी एकत्र यायचे असतील तर येतील ना. ते आपसातला त्याच्या आपसातला निर्णय तो. परंतु दोन्ही भाऊ एकत्र जर ठाकरे एकत्र झाले तर भाजपला त्याचा काही फटका बसेल का? ज्या पद्धतीने आम्हाला जनतेने 132 आमदार दिलेले आहे, 132, आणि ते विधानसभेचे आता 60 महिने सिद्ध झाले. होऊ शकते का हे तुम्हीच मला सांगा. आता 60 महिने पण नाही झाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, जिथे आम्हाला एवढे 132 आमदार महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले आहेत, पाकिस्तानच्या जनतेने दिलेले नाही आहेत. पण जेव्हा जनता अगर आमच्या बाजूला असेल तर महापालिकेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचंच प्रतिबिंब येणार आहे, तेच रिपीट होणार आहे. परत वेगळं काय होणार नाही आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचंच सरकार, प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल, ओरिजिनल भगवा दिसणार. हे असं मोहम्मद अली जिन्नांचे फडकणारे हिरवे झेंडे नाही. परंतु लढा मुंबईचा म्हणून आदित्य ठाकरेंवरती आता संपूर्ण जबाबदारी जी आहे ती युबीटी कडनं. बापरे, आता आमचं काय होणार? अडचण गेली तुम्ही लोकांनी. बापरे, आता आदित्य ठाकरे म्हणजे आम्हाला आता बॅगच पॅक करायला लागतील. आमचं काय होणार? फार घाम यायला लागला आम्हाला. यायला त्याला वरळी सांभाळता आली नाही. 6,000वर येऊन काटेवर पास झालेला विद्यार्थी मुंबईला जिंकणार, मुंबई लढवणार. म्हणून चांगलं आहे. मी तो बोलतो, आदित्य ठाकरेला माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला लवकर ते अधिकृत जाहीर करा, जरा अधिकृत जाहीर करा, जेणेकरून आमचा मग महापौर कन्फर्म, काय प्रॉब्लेम नाही. सर, हिंदी में जाना चाहेंगे. आज केंद्रीय मंत्री आए थे मुंबई में, उनके साथ आपकी बैठक भी हुई है. इस बैठक में क्या कहना चाहोगे इस बारे में? देखिए, केंद्रीय शिपिंग मंत्री सोनोवाल जी आज हमारे महाराष्ट्र में आए थे. कुछ हफ्ते पहले जब मैं उनको दिल्ली में मिला था तो मैंने उनको रिक्वेस्ट किया था कि आप हमारा पोर्ट्स डिपार्टमेंट महाराष्ट्र का, उसके साथ शिपिंग मिनिस्ट्री भारत सरकार की, उसके बीच में कुछ कोऑर्डिनेशन की इश्यूज है, उसके बीच में कुछ कम्युनिकेशन गैप है, जो अगर आप महाराष्ट्र में आएंगे, आपके मंत्रालय के कुछ सीनियर अधिकारी लेके आएंगे तो हम हमारे प्रश्न महाराष्ट्र बन के आपके सामने रख सकते हैं. हमारे मोदी जी हो और हमारे देवेंद्र फडणवीस जी हो, हमको पूरा का पूरा कोस्टल लाइन हमारा डेवलप करना है, वहाँ एम्प्लॉयमेंट जनरेट करना है. इसलिए हमारे लिए बहुत ज़रूरी है कि हमारा स्टेट का पोर्ट मिनिस्ट्री, महाराष्ट्र के शिपिंग मिनिस्ट्री, देश के शिपिंग मिनिस्ट्री के साथ हमारा कम्युनिकेशन काफ़ी क्लियर हो, एग्रेसिव हो. बहुत सारे परमिशंस एनवायरनमेंट के हो, कुछ JNPA के लेवल के हो, बहुत सारे परमिशन रुक जाते हैं कोऑर्डिनेशन नहीं होने के वजह से. सागरमाला के अंडर जो बहुत बड़ी निधि फंड जो हमको मिलते हैं वो काफ़ी हमको और चाहिए होते हैं, या तो हमको और नए प्रोजेक्ट्स उनको प्रोजेक्ट करना है. तो उसके हिसाब से हम चाहते थे कि अच्छा कोऑर्डिनेशन हो. आखिर में केंद्र और राज्य की डबल इंजन की सरकार है और इसलिए
इसका मीटिंग का फ़ायदा हमारे कोस्टल लाइन को हो, हमारे मछुआरों को हो और हमारे युवाओं को हो, इसके लिए आज एक इम्पोर्टेंट मीटिंग हमने बुलाई थी। हमारे सोनवाल जी बहुत पॉजिटिव थे, उन्होंने हमको सारे हमारे उनके ऑफिसर्स और हमारे ऑफिसर्स के बीच में, ब्यूरोक्रेट्स के बीच में बहुत अच्छी चर्चा हुई है। सर वही अगर देखा जाए तो अगर थोड़ा पॉलिटिक्स में आते हैं तो कल जिस तरीके शिवसेना का वर्धापन दिवस था उसी वक्त उद्धव ठाकरे ने आप पर टिप्पणी की है, किससे देखते सर? देखिए, उद्धव ठाकरे एक जिहादी हृदय सम्राट है, इसलिए जो हिंदुत्व के लिए काम करने वाले हमारे जैसे कार्यकर्ता है ना, वो उनको गाली गलौज करेंगे, क्योंकि उनको उनके मुल्ला मौलवी को खुश करना है। जिनको हम हीरो साहब बोलते हैं ना, उनको खुश करना है, तो उनको खुश करना है तो हिंदुत्व कार्यकर्ताओं को गाली देना ही पड़ेगा। हम अगर हिंदुओं की बाजू लेते होंगे, हम अगर हिंदुत्व की बात करते होंगे, तो बाला साहब के बेटे को तकलीफ नहीं होना चाहिए, उल्टा खुश होना चाहिए था कि नीतीश राणे हिंदुत्व की बात कहता है, बाले साहब का बेटा होने के वजह से मेरे को उसके ऊपर अभिमान है, ऐसा बोलना चाहिए था। मगर जिसका राजनीतिक धर्मांतर हो चुका है, लव जिहाद का बहुत उत्तम उदाहरण ही उद्धव ठाकरे है, ये उससे हमको ज़्यादा अपेक्षा नहीं है, क्योंकि अभी उसको जितना प्यार ये सब मुल्ला मौलवियों के साथ हुआ है ना, इसलिए उनको हिंदू द्वेष जिसको कहते हैं ना, वो उनके पूरे भाषण से हमको सुनाई में दिया। सर, आपके बारे में जब भी उद्धव ठाकरे को सवाल पूछा जाए तो उनकी तरफ से आपको का सवाल इग्नोर किया जाता था, बट कल के दिन वर्धापन के दिन ही आपके पूरे फैमिली को मतलब मेरा तीर निशाने पे लग रहा है। हिंदू समाज की ताकत बढ़ रही है। अगर नीतीश राणे को पहले कोई इग्नोर करता था, हमारी दखल भी लेता, मेरी दखल भी नहीं लेते थे, अभी 10 से 12 मिनट अगर मेरे पे बोलना पड़े तो मतलब हिंदुओं की ताकत या तो हिंदुओं की गब्बर की ताकत बढ़ रही है कि नहीं? उनका ऐसा भी कहना है कि जो शिंदे है वो ठाकरे का जो ब्रांड है उसको वो पूरा डिस्ट्रॉय। देखिए, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने हिंदुत्व के नाम पे और हिंदुत्व के ताकत पे ठाकरे ब्रांड खड़ा किया, मगर उसके बाद का जो जनरेशन आया उद्धव ठाकरे जैसे, उन्होंने हिंदुत्व को से दूर जाके जिस दिन उन्हें कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ चले गए, उसी दिन उनका ठाकरे ब्रांड डैमेज होना चालू हो गया है। इसलिए ठाकरे ब्रांड किसी और ने नहीं, उद्धव ठाकरे ने ही खत्म किया है। कल उनके भाषण में उन्होंने ये भी बड़ा वक्तव्य किया है कि सभी जो विरोधक है उनको बोला है कि मैं सामने खड़ा हूँ, कम ऑन किल मी। अरे जिसको गले गर्दन के ऊपर के मच्छर मारने आता नहीं है, उसको क्या मारेगा कोई? और हम लोग थूका हुआ च्युइंगम वापस नहीं खाते, थूक दिया है उसको च्युइंगम। सर वही अगर देखा जाए तो आज संजय राउत कहते हैं कि एकनाथ शिंदे जो है प्रॉक्सी है अमित शाह के, और असली जो चीफ है वो तो अमित शाह है, ऐसा करके उनके। तो वो किसका प्रॉक्सी है? सिल्लो रोग का है क्या, मातोश्री का, अभी क्या 10 जनपद का है? इसलिए जिंदगी भर बाकी लोग का प्रॉक्सी बन के ही पूरा जिंदगी निकाला। वो संजय राजाराम राउत ने दूसरों को प्रॉक्सी नहीं बोलना चाहिए। उसके घर में भी वो ओरिजिनल है या प्रॉक्सी है, वो पूछ लो। सर वही, और वो दूसरा बयान भी साथ ही देते कि राज ठाकरे और उद्धव ठाकरे अगर साथ में आ रहे तो आपको क्यों जलन हो रही है? अरे बाबा, राज साहब ने जब भी शिवसेना छोड़ी तभी यही संजय राजाराम राउत की गाड़ी उनके राज साहब के कार्यकर्ताओं ने जलाई थी। यही संजय राजाराम राउत के, ये शकुनी मामा है मातोश्री का, ये क्या दूसरे को बोलेगा? इसी के गाड़ी जलाई थी, इसी को मारने के लिए राज साहब के लोग आए थे। यही तो लोग, ये सुभाष देसाई जैसे लोग तो चाहते थे कि राज साहब और उद्धव ठाकरे अलग हो, तो अब ये कौन सा फेविकॉल लगाने घूम रहे सब जगह। सर एक मिनट सर, देखा जाए तो जिस तरीके से पूरा जो हो रहा है, उद्धव ठाकरे ने कल ये भी कहा है कि मैंने हिंदुत्व नहीं छोड़ा है, इस तरीके से बयानबाजी कर। अरे बाबा, तूने अगर हिंदुत्व छोड़ा नहीं है तो फिर तेरे को अपने खुद के पिताजी को हिंदू हृदय सम्राट बुलाने से क्यों तुमको डर लगता है? राहुल गांधी से, उद्धव ठाकरे जब भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तो उसी 2.5 साल में महाराष्ट्र में सबसे ज़्यादा धर्मांतर के केसेस हुए। हिंदुओं को त्यौहार मनाने देते नहीं थे, बहुत हिंदुओं मंदिरों को कोरोना के नाम पे बंद करने का पाप यही उद्धव ठाकरे ने किया था। ये इस जमाने का टिप्पू सुल्तान है ये उद्धव ठाकरे, टिप्पिया बोलते हैं हम लोग उसको। जैसे उस वक्त टिप्पू सुल्तान ने सबसे ज्यादा हिंदुओं का धर्मांतर किया था, सबसे ज्यादा हिंदुओं को मार डाला था, वही आज के वक्त उसका पुनर्जन्म हुआ है और उसका नाम है उद्धव ठाकरे।
ने बीएमसी इलेक्शन को लेकर भी उनके बड़ा बयान किया है कि तैयारी में लग जाओ, तो आपकी पार्टी की भी क्या भूमिका रहेगी उनको फेस करने के लिए? तो उनको फेस करने की जरूरत नहीं, उनके लिए मेरा जूता काफ़ी है, फेस तक तो बहुत दूर की बात है। उद्धव ठाकरे यांना तुम्ही टिपू सुलतानाची उपमा दिलेली आहे, कुठेतरी काँग्रेस सोबत गेल्याने शिवसेनेचं मोठं नुकसान झालं असं वाटतं का? अहो, ठाकरे ब्रँड जो बाळासाहेब ठाकरेंनी मोठा केला तो हिंदुत्वाच्या जोरावर और हिंदुत्वाच्या ताकदीवर केला. हिंदू समाजाचे कैवारी हे बाळासाहेब ठाकरेंकडे पाहिलं जायचं. ह्या उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेतली. हिंदूंचं द्वेष करणारे आणि मुस्लिम लीगची बी टीम असणारे काँग्रेसबरोबर ज्या दिवशी हे उद्धव ठाकरे गेले त्याच दिवशी ठाकरे ब्रँड डॅमेज व्हायला सुरू झाला आणि आज बोंबाबोंब होत चाललेली आहे. म्हणून ठाकरे ब्रँडला संपवण्याची सुपारी ही उद्धव ठाकरेंनीच घेतलेली आहे, बाकी कोणी घेतली नाही. म्हणून दुसऱ्यांवर आरोप करू नका. सर, मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर फक्त युतीच्या कुठं काय झालं असंही म्हटलं. काय 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 युतीच्या कुठं झालं, युतीच्या काय नेत्यांच्या काय? मनसे आणि पोटात झालं. उभाटा जर ते दोघं एकत्र राहिलं काय होणार? महायुतीच्या नेत्यांच्या पोटात झालं. नाही, आमचं पोट क्लिअर आहे एकदम. काय पोट क्लिअर आहे, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पाहिजे तर हाजमोला देतो, काय प्रॉब्लेम नाही. ते दोघं एकत्र राहिला आमचा काय त्रास आहे? काय संस्था आहे की पोटदुखी होते महायुतीची आणि एक लक्षात घ्या, परत तुम्हाला आम्ही आकडे सांगितले ना हो. आम्ही 250 आमच्याकडे आमदार आहेत आणि लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत. लोकांनी निवडून दिलेलं आहे आम्हाला. आम्ही असे कुठले नाही आहे 6-8 महिने अगोदरच. तर आमच्या पोट दुखाण्याची काय गरज आहे? आणि आमचं किती पोट दुखतं, उद्धव ठाकरे काय सकाळी येतो का 7 वाजता बघायला डबा घेऊन? सर, वैभव नाईक जे माजी आमदार आहेत त्यांनी एक आरोप केलाय की शिवसेनेच्या आमदारांनी आमदार व्हावं म्हणून अघोरी पूजा केलेली आहे, असा ते आरोप करतात वैभव नाईक. अरे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी कितींदा अघोरी पूजा केली हे वैभव नाईकला माहिती देऊ का? कोणाकोणाकडे गेलेले होते, कितींदा मीठ सोडलं होतं, कुठे कुठे त्या कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलं आहे अघोरीच्या नावाने, ह्याची जरा यादीच देतो ना मी. म्हणून वैभव नाईकला सांगेन, म्हणूनच तर आमदारचा माजी आमदार झाला आहेस. अजून तुझ्या मालकाला अडचणीत आणू नकोस. तुला तेवढं पण ठेवणार नाही त्या पक्षामध्ये. अघोरी पूजामध्ये PhD कोणी केली असेल ना त्याचं नाव उद्धव ठाकरे आणि फॅमिली आहे. सर, उद्धव ठाकरे, तुम्ही सातत्यानं उद्धव ठाकरेंवरती बोलताय. मी नाही बोलत आहे, तो माझ्यावर बोलतो. काल मी थोडी काय बोलतोय, मला वेळ नाही. मी उलटा शिपिंगच्या मीटिंगसाठी आलेलो. उद्धव ठाकरे यांची तुलना तुम्ही टिपू सुलतान सोबत का करताय? कारण एकीकडे अतिशय गंभीर स्टेटमेंट म्हणावं लागेल. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये याच उद्धव ठाकरेच्या वेळे सर्वात जास्त धर्मांतराची प्रकरणं महाराष्ट्रामध्ये झाली. याच उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये हिंदू मंदिरांना नुकसान केलं गेलं किंवा कोरोनाच्या नावाने ह्यांनी बंद ठेवलं. हिंदूंवर हल्ले सर्वात जास्त ह्याच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाले. जे टिप्या सुलताननी जे काही त्यांचा इतिहास रचलेला त्याच्यामध्ये टिप्याला का ओळखलं जातं काय? त्यांनी त्याच्या काळात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर केले, हिंदूंचे मंदिरं तोडली, हिंदूंवर अत्याचार केलं. तसाच आधुनिक टिप्या म्हणजे हा उद्धव ठाकरे आहे. तसा तर तसा आहे, म्हणून त्याची तुलना नाही. तसा तर तोच आहे, पुनर्जन्म झालेला आहे आणि कलानगरमध्ये आजकाल राहतो. बस झालं ना, नाही तर फ्लाईट उडायची. हां, भरत गोगावलेंचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये आता महायुतीमधलेच नेते जे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं या सगळ्या ठिकाणी होत आहेत. भरत गोगावलेंचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, अरे पण त्यांनी हिंदू पद्धतीनेच त्यांनी पूजा केली ना, काय नमाज पढत होते. अरे आमच्या हिंदू धर्मामध्ये विविध पद्धतीची पूजा प्रकरणं आहेत, पूजा पद्धती आहेत ना. तर त्याच्यामुळे चुकीचे काय? तुम्ही लोक पण काही लोक करत असाल ना, त्याच्यामुळे चुकीचं काय? हिंदू पद्धतीने अगर काही आमच्या हिंदू धर्माच्या अंतर्गत कोण काय पूजा करत असेल तर कुठला मोठा संकट आलं हे मला हेच मुळात कळलं नाही. केली त्यांनी पूजा तर काय, मग काय काय हरकत नाही त्याच्यामध्ये. कुठल्या दुसऱ्या धर्माला स्वीकारलं आहे का? क्रॉस हातात घेऊन नाचले आहेत का? मग एवढा काय मोठा विषय? पालकमंत्री पदासाठी अशा पद्धतीची पूजा केली आहे. आम्ही पण संपादक बनण्यासाठी सिद्धिविनायकला जातो ना. आम्ही पण चीफ रिपोर्टर बनण्यासाठी सिद्धिविनायक महालक्ष्मी जातो ना. पण ही टीका महायुतीतल्याच
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेली आहे. युती धर्माच्या बाबतीत आता पूजेचा आणि युती धर्माचा ताई काय फायदा? प्रमोट केला जातो. अहो कसं ती आमची पूजेची पद्धत आहे. तुम्ही कधी जावा बगलामुखी आणि या काही मंदिरात तुम्हाला कळेल. तुम्हालाही फार मोठा आशीर्वाद भेटेल. लगेच प्रगतीचे दालनं उघडतील. अरे काय तुम्ही लोक हिंदू धर्माच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पूजा नाही करणार का? पाकिस्तान आणि कराचीमध्ये करणार काय? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.